आज आपण पाहतोय ओळाची ही मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी. आज या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय. एक भारदार चषक कुठला संघ हा आपल्या घरी घेऊन जाईल आणि नक्कीच या मानाच्या ट्रॉफीचा मानकरी कोण असेल मिळेल. दुपारचं सत्र आहे. जेवणाची सुरुवात इथे अप्रतिम जेवण पाहायला मिळाले. आज या ज्या महिलांनी हा जेवणासाठी नक्कीच मदत केली या मंडळाला त्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. एका चौक्याची इथे चक्कालीशील मावलट गुणेश म्हात्रे माझा बोलायला शोधा नवीन पप्पा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मैदानाच्या बाहेर सर्व प्रेक्षक आणि मैदानाच्या आतील सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. भाईंदर संघ बॅटिंग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत एक प्लेअर पाठवून द्या प्लीज. बॅटिंग चालू आहे तोपर्यंत एक प्लेअर पाठवा, नंतर मग आपण बॉलिंगच्या वेळी ॲडजस्ट करूया. चला मॅचला सुरुवात केली जाते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला गोलंदाज आपण पाहतोय. अजूनपर्यंत या मंचावरती कॉमेंट्री करत होते, मात्र आता मैदानामध्ये आहेत. हेमप्रकाश आनंद आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय केनमा. आनंद आणि केनमा ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. हिमप्रकाश गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर एक शॉर्ट पॉईंट आहे मिड ऑन आणि एक मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अप्रतिम विवरचना या क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भाईंदरमधून बिलॉंग करणारे दोन्ही संघ आपण पाहतोय. एका साईडला राई संघ आहे तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय भाईंदर मास्टर्स. केले त्रिपुराची पहिला गडी तंबूमध्ये परततोय टीम भाईंदर या संघाचा. थँक्यू डीजी. जबरदस्त साऊंड सर्व्हिस भाविका मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून अप्रतिम साऊंड आणि अतिशय सुंदर असं हे मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय. राकेश याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी. आता मात्र फक्त एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलने धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधाराने भाईंदर मास्टर या संघाच्या माध्यमातून हा निर्णय नक्कीच यशस्वी ठरेल का हे पाहणं गरजेचं असेल. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 3 मॅच झाल्या आणि 3 मॅचमध्ये जे जे संघ टॉस जिंकले त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या 4थ्या मॅचमध्ये काहीतरी आगळं आणि वेगळं करण्याचा
प्रयत्न भाईंदर संघाने केला आहे आणि नक्कीच तो निर्णय कुठपर्यंत नक्कीच यशस्वी असेल हे पाहणं गरजेचं असेल. प्रथमतः पहिला षटक आपण पाहिला तर हेमा यांचा पाहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 4. 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2चा गोलंदाज प्रशांत या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. अप्रतिम सुरुवात हेमा याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही आहे भाईंदर संघाच्या बॅटमधून. राकेश आणि ॲलन ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. वाईड यॉर्कर यावेळी चेंडू पाहायला मिळतो आहे. गोलंदाज प्रशांत याच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू हाताळला गेला आहे गोलंदाजी मार्गावर प्रशांतच्या माध्यमातून. यावेळी बॅकफुटवरती आलाय, पंच केलाय, गॅपमध्ये चेंडू जातोय, गोळीच्या वेगाने फरार केला जातोय आणि हा पहिला चौकार मिळाला जातोय टीम महेंदर या संघाला. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका, अप्रतिम कट शॉट पाहायला मिळाला पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र यावेळी गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावफलकावरती 11 रन ऑन बोर्ड. एक चांगली सुरुवात म्हटली जाईल. प्रथमतः बॅटिंग करत असताना भाईंदर संघाच्याकडून एक चौकार आला होता या षटकामध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग फटका होता. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चार चेंडू या षटकातले हाताळले गेले. 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. यावेळी सफल झालाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. गॅपमध्ये चेंडू आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त बघत राहत आहेत. चेंडू होतो फरार. हा सेकंड बाउंड्री या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. खराब गोलंदाजी, 2 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. चौकार आणि 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. या षटकामध्ये अजूनपर्यंत 11 धावा गुंतल्या गेल्यात. अंतिम आणि शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला केला गेलाय. पुन्हा एकदा एक चौकार. 3 चौकार या षटकामध्ये. तब्बल 15 धावा गुंतल्या गेल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 20 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. चला टायमावरती लक्ष घ्या. दोन्ही पंचांना विनंती असेल प्रत्येक वेळी तुम्ही ऑन करत राहा, कारण टायमिंग हे दिलं गेलं आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिला गेला आहे आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी असेल आणि या 25 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू बाउंड्री जवळचा तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. क्रिकेटचे नियम आहेत मित्रांनो आणि त्या क्रिकेटच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहिलात तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप प्रगती घेत चालला, मात्र इथे प्रगती करतोय हा फलंदाज. जबरदस्त फटका आडव्या बॅटने केलाय. डीप स्क्वेअरला एक रिसनच्या बाहेर, एक उत्तुंग षटकार.
26 धावा आल्या आल्या या गोलंदाजाचा समाचार घेतला गेलाय. थँक्यू डीजे. या गोलंदाजाचा समाचार घेतला गेलाय. यावेळी चेंज ऑफ डिलिव्हरी थोडासा स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम चेंडू. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका आला होता षटकार आणि त्यानंतर एक सिंगल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 27 रन 27 धावा. छोटा चेंडू होता आडव्या बॅटने केलाय. डीप स्क्वेअरला एक रिझनचं क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी चांगली केली गेली. फक्त एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती आहेत. ज्या रनरेटने ज्या वेगाने जे पुढे सरकायचं आहे तो वेग आता मात्र भाईंदर संघाला मिळाला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा असल्यानंतर या शेवटच्या 2 षटकांमध्ये कुठेतरी मारामारी करण्याचा प्रयत्न मात्र इथे पहा. जीवनदान हातामध्ये आली होती बिर्याणी मात्र घेता आली नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि कुठल्या फलंदाजाला जीवनदान दिलंय ज्याने एक षटकार मारले आणि तोच फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चुंबन लागला गेलाय आणि फलंदाज ॲलन इथे बाद होत आहे. नक्कीच आपण पाहतोय ठाणे महानगरपालिका विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा सर यांचं इथं आगमन झालं आहे. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. या परिसरामधील एक बहुमूल्य व्यक्ती ज्याने या ठाणे महानगरपालिकेमधून या प्रत्येक ठाण्यामध्ये एक मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी पाहायला मिळते. असे सर्वांचे लाडके नगरसेवक नरेशजी मणेरा सर यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम सर. अप्रतिम बॅटिंग ॲलन याची पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठल्या आणि तो फलंदाज इथे बाद होतोय. वेलकम मोगरपाडा शाखा प्रमुख देवानंदजी भोईर सर यांचं इथे आगमन होत असताना आपण पाहतोय. याही व्यक्तींचं इथे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मात्र फक्त दिशा दिले डीप कॉर्नर रिझनमध्ये चेंडू येतोय. फक्त आणि फक्त सिंगल मिळाली जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निक्सन यांचं इथे निक्सन या फलंदाजाला पाठवलं गेलंय. तसेच युवा चिटणीस सन्माननीय श्री नटेशजी पाटील सर हे इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. सामना चालू आहे तो म्हणजेच राई वर्सेस भाईंदर या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ भाईंदरमधून बिलॉंग करणारे संघ आहेत. मालवणी आता मात्र कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न नक्की केला कारण षटकार पहिल्या चेंडूवरती आला होता आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाच्या धाव फलकावरती 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने बॅटिंग करतोय. एक जबरदस्त बॅटिंगची सुरुवात केली गेली होती ॲलन या फलंदाजाने आणि त्याला शेवट करण्यासाठी ही जोडी आता मैदानामध्ये तो म्हणजेच निक्सन आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रफुल्ल येतो. पहिलाच डॉट बॉल पाहायला मिळाला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. 4था षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना इथे पाहायला मिळतोय. यावेळी या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सेकंड बाउन्स चेंडूला फील्ड केलं गेलं आहे. एक सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 31 रन 31 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहतोय सर्वांचे लाडके आणि या परिसरामधील एक व्यक्तिमत्व एक महान व्यक्तिमत्व ज्यांना म्हटलं जात आहे कारण प्रत्येक कामास ज्यांचा हात असतो असे सर्वांचे लाडके
ठाणे महानगरपालिका आणि शिवसेनाचे नगरसेवक नरेशजी मनेरे सर यांचं इथं आगमन झालं आहे. त्यानंतर नटेशजी पाटील सर यांचं इथं आपण पाहतोय आगमन होत असताना. प्रथमतः बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता, निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा भाईंदर संघाने आणि तो निर्णय अजूनपर्यंत यशस्वीरित्या पूर्णपणे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 34 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर अजून एक धमाका, बिग हिट षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. फलंदाज निक्सनच्या बॅटमधून निघालेला हा धमाका पाहायला मिळालाय. आता मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाते. गडी बाद होण्याची शक्यता. पंतांचा बोट आकाशाकडे, विकेट डाऊन. अजून एक गडी धावची इच्छा रूपाने बाद होतोय. मंचावर उपस्थित एक विद्यमान नगरसेवक नरेशजी मनेरे सर, त्यानंतर नटेशजी पाटील सर, जयवंत म्हात्रे सर आणि मोगरपाडा शाखा प्रमुख देवानंदजी भोईर सर, बागबेचे शाखा प्रमुख जयवंत म्हात्रे सर, या सर्व मान्यवर व्यक्ती आज इथे या मंचावरती उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा ओला स्पोर्ट्स ओलाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अंतिम आणि शेवटचं षटक बाकी असेल. स्लॉग ओव्हरच्या षटकाला इथे सुरुवात केली जाते. या षटकाला तोडूफोडू या नावाने ओळखलं जातं, कारण अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त फलंदाज एकच पाहत असतो की कुठे मोठा फटका भेटेल. मात्र या 6 चेंडूमध्ये किती धावा पटकावल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल टीम राई या संघासमोर. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना 41 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून कमीत कमी 15 धावा या नक्कीच अपेक्षित असतील. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती फटका खेळलाय चुकीचा, विकेट गमावले. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. थँक्यू डीजे. चला घाई करा प्लीज बॅट्समॅन. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ आपण हजर राहायचे. वाघबीळ मास्टर्स आणि मालवणी मास्टर्स. वाघबीळ आणि मालवणी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचे, लक्षात घ्या. त्यावेळी पुन्हा एकदा आमिष टायमिंग फटका, नक्कीच पूर्णपणे डॉट चेंडू इथे पाहायला मिळत आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठलाही पाहायला मिळत नाही फलंदाजाच्या माध्यमातून. कारण नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर निक्सन हा फलंदाज अजूनही आपल्या बॅटची वाट पाहतोय, कारण ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता तो फलंदाज नक्की स्ट्राईकसाठी उतावळा आहे. मात्र यावेळी स्ट्राईक येते या फलंदाजाकडे. 42 धावा. वेलकम कुमके सर. एक परफेक्ट खेळाडू ज्याला म्हटलं गेलं वाघबीळमधून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे डॉट केला गेलाय.
निर्धार चेंडू इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल. काय षटक हाताळला गेलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. विजेंद्र गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम आणि शेवटचे 2 बॉल बाकी असतील गोलंदाजी मार्गवर. विजेंद्र यावेळी मोठा फटका जागेवरून अगदी स्टँडिंग डिलिव्हरी. चेंडूला पाठवलं सर लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. बिग 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 हिट. थँक्यू डीजे. 6 धावेने धावफलक वेगाने झपाट्याने वाढला गेलाय. 48 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 48 रन, 48 धावा या धावफलकावरती. अंतिम आणि शेवटचा बॉल. निक्सनच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. या अंतिम आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. अजून एक पाठवलाय तो क्षेत्र 30 दिशा. निक्सन याने तब्बल 3रा षटकार या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. 54 धावा आणि 55 धावांचा एक मोठा लक्ष ठेवला गेलाय. तो म्हणजे टीम राई या संघासमोर. थँक्यू विजय, थँक्यू. चला आपण मंचावर उपस्थित मान्यवर व्यक्तींचा सन्मान इथे आपण करतोय. कॅमेरामॅन प्लीज लक्ष द्यायचे. दीपक सर्वांचे लाडके नगरसेवक सन्माननीय श्री नरेशजी मणेरा सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. वेलकम सर. नक्कीच वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. आणि ज्या ज्यावेळी या घोडबंदर परिसरामध्ये टुर्नामेंट असतात, कुठली मॅच असू दे, मात्र सरांची उपस्थिती ही लाभलीच जाते. त्यानंतर मी विनंती करेन नटेशजी पाटील सर. नटेशजी पाटील सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर वाघबीळ शाखा प्रमुख जयवंत म्हात्रे सर यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. जयवंत म्हात्रे सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर मोगरपाडाचे शाखा प्रमुख देवानंदजी भोईर सर यांना विनंती करते आपण यायचं आहे. आपलाही सन्मान इथे आपण करणार आहोत. मोगरपाडा शाखा प्रमुख देवानंदजी भोईर सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. मगरपाडाचे शाखा प्रमुख देवानंदजी भोईर सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. थँक्यू सर्व मान्यवर व्यक्तींचा आपण इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामधून आणि ओला स्पोर्ट्स ओला संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. चला मॅच ऑन करायचे. 54 धावांचा लक्ष दिला गेलाय. एक जबरदस्त बॅटिंग निक्सन याने केली. 3 षटकाराच्या साहाय्याने तब्बल 23 धावा कुठल्या गेला. चला टॉस करून घेऊया. मी विनंती करेन नरेशजी मणेरा सर आपण यायचं सर. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नटेशजी पाटील सर, जयवंत म्हात्रे सर आणि देवानंदजी भोईर सर या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सेकंड राऊंडचा टॉस वाघबीळ वर्सेस मालवणी या 2 संघादरम्यान करणार आहोत. तर वाघबीळ संघाचे कर्णधार गणेशजी मणेरा आणि मालवणी संघाचे कर्णधार आपण यायचं सर्वांनी. इथे टॉस केला जातो. या सेकंड राऊंडची मॅच आहे. एका साईडला वाघबीळ संघ आहे तर दुसऱ्या साईडला मालवणी संघ आहे.
चला दोन्ही संघाच्याकडे जर प्लीज या, लगेच मॅच चालू होते, लक्षात घ्या. हॅलो हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू होते, प्लीज लवकर या. जेम्स बॉन्ड राही संघाचे 2 फलंदाज मैदानात. एस मालवणी संघ इथे कॉल करणार आहे. चॉप असं कॉल केलं गेलं आहे. 55 धावांचा काटा आव्हान येतोय. असलेले थँक्यू बंटी. जेम्स बॉन्ड राही संघाला. येस, वाघबीळ संघाने टॉस जिंकले आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅच ऑन करायची दोन्ही पंचांना विनंती असेल. आज आपण पाहतोय 3 पंच आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. गणेश म्हात्रे सर, हेमंत म्हात्रे सर आणि आशिष मोकाशी सर. गणेश म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे सर हे 2 पंच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत म्हात्रे सर, तर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश म्हात्रे सर हे 2 पंच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. किरण आणि नितीन गोलंदाजी मार्गावर. ॲलन पहिला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू स्कोअर लेग रिजन मध्ये केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 54 धावा कुठल्यात, 55 धावांचं लक्ष दिलं गेलंय. पंचावन्न धावांचं लक्ष आहे. 55 रन टू विन्स रिमेनिंग 5 ओव्हर्स. 5 षटकांमध्ये 55 धावा या पूर्ण करायच्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 54 धावा कुठल्या गेल्या. निक्सन या फलंदाजाने एक अफलातून फलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये ते 2 बिग हिट बॅक टू बॅक पाहायला मिळाले. लक्षात घ्या, जेवणाच्या काउंटरवरती कोणीतरी मोबाईल विसरून गेले. जर कोणाचा असेल तर प्लीज त्या मोबाईलची पूर्णपणे ओळख द्यायची आणि त्यानंतर ज्यांना भेटलं त्यांना बक्षीस द्यायचं आणि मोबाईल घेऊन जायचं. पूर्णपणे तो मोबाईल घेत असताना तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आणि नंतरच मोबाईल घेऊन जायचं. एस 6 धावा धावफलकावरती. पहिला षटक 3 चेंडू हाताळले गेले. 3 चेंडूवरती 2-2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. किरण आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीसाठी या 2 फलंदाजांना पाठवले गेलेत. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलात तर 50+ हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. 40+ क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे. 40+ क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नाही आहे, मात्र टॅलेंटची मर्यादा आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, जोपर्यंत तुमच्यामध्ये ताकद असेल, तोपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळू शकताय. फिटनेस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि नक्कीच आज 40+चे खेळाडू नक्कीच युवकांना लाजवतील अशी फिटनेस आणि त्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय, तो म्हणजे 40+ क्रिकेटमध्ये. टिका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध केलं गेलं. त्यानंतर जर आपण पाहिलात तर मंचावरती नक्कीच मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमुळे या मंचालाही नक्कीच एक शो येतोय. कारण जिथे मान्यवर नसतील तिथे कुठलीही स्पर्धेला
मान दिलं जात नाही, कारण जोपर्यंत मान्यवर तोपर्यंत स्पर्धा पूर्णपणे पार पाडली जाते. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलकावरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावची इच्छा रूपाने गडी बाद होईल. पहिला विकेट गमावला आहे तो म्हणजेच राई संघाचा फलंदाज किरण इथे बाद होत आहे. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एम प्रकाश एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. संघाचा धावफलकावरती पाहायला मिळतोय 9 धावा. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या षटकामधील 55 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा पाहायला मिळत आहेत. 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये पूर्ण करायचे. पुन्हा एकदा मोठा फटका गॅपमध्ये केला गेलाय. शतरक्षक येत आहेत कॉर्नर रिजनमध्ये. फ्री किक करत आहेत तोपर्यंत 2 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या 11 धावा पूर्ण करत असताना राई संघ आपण पाहतोय. पहिला षटक 11 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पाहायचं कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल, कारण याच दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच कुठेतरी अटॅक करणं गरजेचं आहे, कारण 11 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. 55 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील हे दोन्ही फलंदाज. नितीन आणि हेम प्रकाश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. निक्सन येतोय गोलंदाजी साडी. लक्षात घ्या इथे मोबाईल जेवणाच्या काउंटरवरती सापडला गेलाय. कोणाचा असेल तर इथे ओळख पटवून घेऊन जायचंय. आणि दैसर संघाचा आभार इथे ज्याने मोबाईल आणून दिलं त्या खेळाडूचं आणि दैसर संघाचं. यावेळी 9 चेंडू इथं पंच घोषित करतायत. इट्स अ बीमर बॉल. कुठेतरी खराब चेंडू आणि संधी मिळाली जाते. मनसोक्त फलंदाजी करण्याची संधी फलंदाजाला दिली गेली. फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू इथे पाहायला मिळते. फ्री हिट नाही. ओके. पुन्हा एकदा मोठा खराब चेंडू इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नो बॉल हाताळला जातोय गोलंदाज निक्सनच्या माध्यमातून. असं वाटतंय की कुठेतरी जे निक्सनने बॅटिंग केली होती ना त्या धावा देण्यासाठी पुन्हा एकदा वापस आलाय. तो न टाकल्यानंतर नक्कीच गोलंदाजाला या स्पर्धेत या सामन्यामधून नक्कीच दोन बिमर टाकले गेलेत आणि ज्या कारणाने गोलंदाजी बंद केली जाईल या गोलंदाजाची. आता मात्र थोडासा प्रश्नचिन्ह मनामध्ये असेल. थोडाची मीटिंग घ्यावी लागेल, कारण निक्सन हा गोलंदाजाला या मॅचमध्ये बॅन केले गेले. कोणाचा मोबाईल तुझा? गेला फसलास तू आता. आता संपला. नंबर बोल तुझा. 75669
आपला स्कोरर आहे तो, स्कोरर आहे तो आपला. हा त्याचाच आहे. यावेळी फटका पोचतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळते. खराब बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यानंतर मात्र या चेंडूवरती नक्कीच हेमप्रकाश यांचा फटका चुकीचा होत आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठलाही पाहायला मिळत नाही आहे. यावेळी षडंबूचा फटका होता. फटका केलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. पैकी येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाचा धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. एक चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 2 अवांतर धावा 9च्या रूपाने दिल्या गेल्या. कुठेतरी धावफलक चालू ठेवलं गेलं. सफल झाला होता म्हटलं जात आहे ना. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टींची गरज आहे. मात्र क्रिकेटमध्ये फुटवर्क जरूर घेतला गेला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही आहे. फलंदाज डॉट बॉल इथे पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी हेमप्रकाश थोडीशी नाराज करतो आपल्या संघाला. धावा येणं गरजेचं आहे. 55 धावांचा एक मोठा लक्ष दिलं गेलं आहे. आता मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज गती पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाचा धावफलकावरती 19 धावा. थँक्यू. शॉर्ट डिलिव्हरी होती. षडंबूचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गडी बाद होण्याची शक्यता. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाजी ते धावची चरपाने बाद होते. 55 उपस्थित आपण पाहतोय जितू पटेल सर आणि समीर पाटील सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम भगवान पाटील सर मॅन फ्रॉम राई. सचिव आगरी सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. संघाचा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग केली होती. 54 धावांचं लक्ष दिलं गेलं होतं. 55 धावा. या 55 धावांचं लक्ष दिला गेला होता. 54 धावा कुठल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना त्या धावा चेस करत असताना 1.5 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि धावफलकावरती 21 धावा. यावेळी खराब चेंडूपंच घोषित करत आहेत. वाईड अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर धावेने 1 धाव अजून 1 धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 55 धावांचं लक्ष आहे. 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय राकेशला आपण पाहतोय. यावेळी फटका चांगला आहे. गॅपमधून केलाय. चेंडू जातोय धरतीला गुदगुळ्या करत चौकारासाठी. बॉल 29 पाहिजे.
चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 26 धावा. केनमार्क येतोय क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला, फक्त चेंडूला खोदून काढलं. सरळच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावा धावफलकावरती 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅचचा बॉल आहे, लक्षात घ्या, मॅचचा बॉल आहे तो. केनमार्क गोलंदाजी मार्गवर आपल्या षटकातील पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होता, मात्र नो मॅच रिझन मध्ये चेंडू पडला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि 3 धावा सहज गती पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्यांनी संघाच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत 30 धावा. अजूनही 16 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. नक्कीच आपल्यापासून रजा घेत असताना ठाणे महानगरपालिका नगरसेवक आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा सर आमच्यापासून रजा घेत आहेत. वेलकम सर. नक्कीच उद्याही अपेक्षा असेल की आपण यावं म्हणून. आज अप्रतिम स्पर्धा ओला स्पोर्ट ओला संघाच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे सजवलं गेलं आहे ओला संघाच्या सर्व खेळाडूंकडून. सरळ बॅटने केलंय, सरळ पाठवलंय, एक्का नाही दुक्का नाही, सरळ छक्का. 6 धावा. जितेंद्र पटेल असा बोल खूप मोलाचं सहकार्य करतात. थँक्यू डीजे समीर पाटील आणि जितू पटेल सरांचं इथं आगमन झालं आहे. नक्कीच प्रत्येक वेळी ओला संघाला एक मुलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून असते, एक मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. षटकाराने पूर्णपणे धावफलक उंचावला गेलाय. एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते प्रभूच्या माध्यमातून. अजून एक फटका पोचलाय, मात्र तेवढी ताकद पाहायला मिळते. क्या बात आहे प्रभू. अजून एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा. थँक्यू डीजे. प्रफुल्ल नावाचा वादळ मैदानामध्ये गुंगावला जाते. 2 षटकाराने पूर्णपणे मॅचचा चित्र बदलला गेलाय. आता मात्र फटका पोहोचलाय. नो मॅच रिझन मध्ये चेंडू आहे. नक्कीच संधी मिळाली गेली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाव्यांवरती समाधान मानेल, कारण या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना 44 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 11 रन ट्विन्स रिमाइंडिंग 13 बॉल्स. 13 बॉलमध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी राही संघाला. यावेळी बॅकफूटवरती आलाय, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये, खेळ सुटला गेलाय. 2 धावा इथे मिळाल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 9 धावेंची गरज. पूर्णपणे मॅच आपल्या खिशामध्ये टाकले आणि एकच नाव फक्त आणि फक्त प्रफुल्ल. त्या बाद जबरदस्त गाडी. 2 षटकार या ओव्हरमध्ये केनमार्क याच्यावरती केला प्रति हल्ला आणि या 6 धावे 2 षटकाराने
नक्कीच कुठेतरी धावफलक आता सरकला गेलाय, कारण 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी सेहेचाळीस धावा धावफलकावरती. 9 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याची गरज आपण बघतोय. बॉलर नेम सांगा प्लीज. शैलेश येतोय गोलंदाजी मार्गवर. मात्र पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण दुहेरी पूर्ण केली जाते. 2 धाव्याने धावफलक 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 7 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 55 धावांचं लक्ष आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी अंतिम बॉलपर्यंत ही मॅच जाईल का, मात्र कौतुक करावं प्रफुल्ल याचं. एक जबरदस्त बॅटिंग. पन्नास धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी राई संघाला. जबरदस्त बॅटिंग केली गेली. नक्कीच यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत वाघबीळ मास्टर्स वर्सेस मालवणी मास्टर्स या 2 संघादरम्यान. आडव्या बॅटने चेंडूला स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू खेळला जातोय. धावून पूर्ण करायचे तिथे धावा. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानतो फलंदाज प्रफुल्ल, कारण कुठेतरी ज्याच्या बॅटमधून धावांचा वर्षाव निघालाय तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. खराब चेंडू पंच इथं घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. 52 धावा धावफलकावरती अजूनही 3 धाब्यांची गरज आहे. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलमध्ये सामन्याला संपवतोय फलंदाज प्रफुल्ल. षटकार मारतोय आणि हा इथे विजय मिळवतोय. वेल प्लेड प्रफुल्ल. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू डीजे. चित्तू पटेल सरांचा इथे आपण सन्मान करतोय. ते प्रत्येक वेळी सहकार्य करत असतात ओला संघासाठी आणि त्यांचा सन्मान इथं आपण करतोय. वेलकम सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. चला, मॅन ऑफ द मॅच साठी प्रफुल्ल याची निवड करण्यात आली. प्रफुल्ल याने यायचे मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडूमध्ये 23 धावा तब्बल ज्याने कुठले आहेत तोच खेळाडू ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीमध्ये 11 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला बॅटिंग करत असताना. तब्बल लागतील असा घेऊन जेवणासाठी जाऊ दे. चला, जेवणाचं कोण बाकी असेल तर प्लीज सर्वांनी जेवण करून घ्यायचंय. आणि प्रफुल्ल याने यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आज ओळेचा महिला वर्ग इथे उपस्थित झालाय आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रफुल्ल याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देतोय आपण. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेलाय तो म्हणजेच शरद ओलेकर यांच्या स्मरणार्थ चंद्रशेखर ओलेकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिला गेलाय.
आपण पाहतोय आमच्या टी व्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे महिला वर्गांच्या